आज राज्यभर औरंगजेबाच्या कबरीला घेऊन विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, हे आंदोलन करतायत। राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे। या सर्व हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे की औरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर हटवून टाकावी। त्यामुळे खुलताबादमध्ये तर वातावरण थोडंसं तणावपूर्ण आहेच आहे। आपण बघतोय, मी ज्या ठिकाणी कबर आहे त्याच्या बाहेरच्या साईडला उभा आहे आणि इथून जाणाऱ्या एंट्री पॉइंटला आपण बघतोय कशा पद्धतीने बॅरिगेटिंग केलेली आहे, पूर्णपणे लोखंडी बॅरिगेटिंग केलेली की अचानक इथं लोक आले तर ते आतमध्ये जाऊ शकत नाहीत। त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही मी तुम्हाला दाखवतो। SRPFची टीम असेल आणि पोलीस दलाचे QRT टीम सुद्धा या ठिकाणी आहेत। 24 तास हा बंदोबस्त गेल्या 3 ते 4 दिवसापासून आहे। हा जो रस्ता दिसतोय, या रस्त्याला येतानाचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी बॅरिगेटिंग लावून तिथं SRPFचे जवान तैनात करण्यात आलेले, म्हणजे कबरीच्या ठिकाणी येणाऱ्या रस्त्यावर असेल, दोन्ही रस्ते जे आहेत पूर्णपणे बॅरिगेटिंग करून बंद करण्यात आलेले आहेत। वातावरण तणावपूर्ण आहे आणि कबरीच्या जवळचा जो भाग आहे त्या ठिकाणची दुकानं आपण बघतोय, इथून कबरीला जायचा रस्ता आहे, या ठिकाणचे दुकानं पूर्णपणे बंद आहेत। याच्या समोर सुद्धा आपण बघू शकतो की दुकानं, फक्त फुलाचं दुकान सुरू आहे, त्याच्या समोरचे दुकानं सगळी बंद आहेत। एकंदरीत राज्यात हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत आहेत, मात्र त्याचा परिणाम खुलताबादमध्ये दिसतोय। खुलताबादमध्ये तणावाचं वातावरण, या ठिकाणी औरंगजेबाची कबरीबद्दल कुणीही बोलायला तयार नाही। सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती दिसते आहे, मात्र एकंदरीतच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। अनेक अफवा या ठिकाणी होत असतात, रात्री लोक येणार, जमाव येणार, कबर तोडणार, अशा पद्धतीचा अफवा सतत उठत आहेत। त्यामुळं खुलताबादचं वातावरण सतत ढवळून निघतं आहे। मात्र पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे, SRPFची टीम आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन पूर्णपणे तयार आहे। मात्र अफवांमुळे बऱ्याच गोष्टींचा त्रास खुलताबादच्या नागरिकांना होतो आहे। एकंदरीत आता हे आंदोलन पुढे कसं जातं आणि या आंदोलनाला अंतिम स्वरूप काय येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, खुलताबाद।